त्यांना विचारतं कोण मान्य असायला नसायला. राऊतांना काय असं वाटतंय सगळ्यांनी मला विचारून करावं. नॉन कॉग्निजिबल झालेले आहेत ते. एनसी पोलीस स्टेशनला जशी एखादी एनसी नोंदवतात की त्या तक्रारीत नॉन कॉग्निजिबल असतं, तसं आता राऊतांचं नॉन कॉग्निजिबल अपीअरन्स झालेला आहे. कशासाठी पवार साहेबांनी त्यांना विचारायचं मी विधान भवनला गेल्यावर कोणाकडे जाऊ नको? कोण लागून गेले राऊत एवढे मोठे? त्यामुळं आदरणीय पवार साहेब आदरणीय शिंदे साहेबांच्या ऑफिसमध्ये आले. आदरणीय शिंदे साहेबांनी प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं. राऊतांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? मी सांगू का आपल्याला, राऊत आता नॉन कॉग्निजिबल व्हायला लागलेले आहेत. कुणी त्यांचा कॉग्निजन्स घेत नाही. ते आता एका कोपऱ्यात बाजूला पडून राहिलेले आहेत. त्यांना म्हणा तुम्ही तसंच तुमची गोष्ट घेऊन राहा. इथून पुढं त्यांना वाटत होतं की मी म्हणजे सर्वस्व, मला सगळे विचारतात, मला विचारून सगळं करतात. राज्याचं राजकारण देशाचं राजकारण माझ्या 9च्या भोंग्यावरनं ठरतं सकाळी. बिलकुल काय नाही. तुम्हाला कुणी विचारत नाही. तुम्हाला अडगळीत टाकलेलं आहे. हेच यावरनं सिद्ध होतं.